नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजेच सेक्रेटेरियल प्रॅक्टिस या आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 5वे सुरू केलेले आहे. 5वे प्रकरण म्हणजे कंपनीचे सभासद. तर या प्रकरणामध्ये आपण सभासद कोणास म्हणतात, तसंच सभासदत्वासाठीची पात्रता काय आहे आणि सभासदत्वाचे संपादन म्हणजे सभासदत्व कसं प्राप्त करायचं आणि सभासदत्वाची संपुष्टता म्हणजे सभासदत्व रद्द कसे होते, त्याचबरोबर सभासदांचे अधिकार कोणकोणते आहेत, कर्तव्य काय आहेत आणि त्यांची जबाबदारी काय आहे, या सर्व घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये अर्थातच आपण सभासद म्हणजे काय किंवा सभासद कोणास म्हणावे याचा अर्थ आपण पाहिलेला आहे. त्याप्रमाणे ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या सभासद नोंदवहीत नोंदवण्यात आले आहे आणि इतर कोणतीही व्यक्ती ज्या व्यक्तीने कंपनीचे समभाग भांडवल धारण केले आहे म्हणजेच शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि जिचे नाव भागपेढीच्या नोंदवहीत लाभप्रद मालक म्हणजेच बेनिफिशियल ओनर म्हणून नोंदवलेले आहे, अशी व्यक्ती म्हणजे सभासद होय. अर्थातच यातून आपल्याला असं समजतं की सभासद होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कंपनीचे भाग विकत घ्यावे लागतात आणि दुसरं म्हणजे सभासद होण्यासाठी सभासद नोंदवहीमध्ये त्या व्यक्तीच्या मान्यतेनुसार त्या व्यक्तीची नोंद होणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. तर सभासद नोंदवही म्हणजे काय, तर या नोंदवहीमध्ये सर्व सभासदांचे तपशील निर्धारित स्वरूपात लिहून ठेवलेले असतात. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव, व्यवसाय, पत्ता इत्यादी माहिती त्या सभासद नोंदवहीमध्ये लिहिलेली असते. अर्थातच त्याने किती भाग खरेदी केलेले आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत, हेही त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं असतं. आता भागपेढी म्हणजे काय, तर ही एक अशी संस्था आहे जिथे आर्थिक प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ठेवल्या जातात आणि लाभप्रद मालक म्हणजे ज्या गुंतवणूकदाराच्या प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहेत अशी व्यक्ती. ठीक आहे. तर अर्थातच सभासद होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला त्या कंपनीचे भाग विकत घेण्यासाठीचा लिखित करार करणे आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे सभासद नोंदवहीमध्ये त्या व्यक्तीच्या मान्यतेनुसार नोंद होणं हे गरजेचे आहे. तर अशा व्यक्तीला सभासद असे म्हणतात. तर सभासदत्वासाठी आपण पात्रता कोणकोणत्या आहेत किंवा निकष कोणकोणते आहेत ते आपण पाहिलेलं आहे. तर कोणती व्यक्ती ही सभासद होऊ शकते, अर्थातच अज्ञान व्यक्ती ही सभासद होऊ शकत नाही. म्हणजे ज्या व्यक्तीचं वय 18पेक्षा कमी आहे अशी व्यक्ती कंपनीची सभासद बनू शकत नाही. त्याचप्रमाणे जी व्यक्ती दिवाळखोर आहे तर अशी व्यक्तीसुद्धा सभासद होऊ शकत नाही. तसेच ज्या व्यक्तीचे मानसिक असंतुलन झालेले आहे तर अशी व्यक्तीसुद्धा करारबद्ध होण्यास असमर्थ असल्यामुळे कंपनीची सभासद म्हणून अशा व्यक्तीस मान्यता मिळत नाही. आणि विदेशी नागरिकाच्या बाबतीमध्ये विदेशी नागरिक करारबद्ध होण्यास पात्र असल्यामुळे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट प्रमाणे भारतीय कंपन्यांचे भाग विकत घेऊन अशी व्यक्ती सभासदत्व मिळवू शकते. तर हे व्यक्तीच्या बाबतीमध्ये आहे. तसंच काही संस्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की कोणकोणत्या संस्था सभासदत्व मिळवू शकतात. अर्थातच यामध्ये आहे पहिली कंपनी. तर कंपनी ही कायदेशीर व्यक्ती असल्यामुळे तिला स्वतःच्या नावे दुसऱ्या कंपनीचे सभासद होता येते, परंतु त्याकरता घटनापत्रकामध्ये तरतूद असणं आवश्यक आहे. मात्र ती स्वतःच्या कंपनीमध्ये स्वतः गुंतवणूक करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर सहकारी संस्था ही अर्थातच नोंदणीकृत संस्था असल्यामुळे तिला कंपनीचे सभासद होता येते. त्यानंतर मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की ही एक ज्युरिस्टिक न्यायवादी व्यक्ती असल्यामुळे कंपनीचे सभासद बनू शकते. आता अविभक्त हिंदू कुटुंब संस्थेच्या बाबतीमध्ये या संस्थेच्या सभासदत्वाला कायदा मनाई करत नाही, मात्र भागांची नोंदणी
कर्त्याच्या नावाने होते. त्याचप्रमाणे भागीदारी संस्थेच्या बाबतीमध्ये या संस्थेची नोंदणीकृत नोंद होत नाही. ही नोंदणीकृत संस्था नाही आहे भागीदारी संस्था ही, त्यामुळे कंपनीची सभासद बनू शकत नाही. पण भागीदारी संस्था भागीदारांच्या नावाने भागधारण करू शकते. आणि विश्वस्त संस्थेच्या बाबतीत असं सांगता येईल की नोंदणीकृत विश्वस्त संस्था स्वतःच्या नावावर कंपनीचे सभासदत्व प्राप्त करू शकते. त्याचप्रमाणे आपण सभासदत्वाचे संपादन कसे करता येईल तेही पाहिलेलं आहे. जसे की घटनापत्रकाची सदस्यता, म्हणजे कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या किमान व्यक्ती या कंपनीच्या आपोआपच सभासद बनतात. जसं की खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये 2 सभासद, तर जी सार्वजनिक कंपनी आहे तिच्या बाबतीमध्ये 7 सभासद आणि 1 व्यक्ती कंपनीसाठी 1 सभासद असे किमान व्यक्ती घटनापत्रकावरती सह्या करतात आणि तेच कंपनीचे प्राथमिक सभासद बनतात. अशा पद्धतीने घटनापत्रकाची सदस्यता घेऊनसुद्धा सभासद होता येते. त्याचप्रमाणे भाग खरेदीसाठी अर्ज करून व वाटपाने, म्हणजे एखाद्या व्यक्तीने भाग खरेदी करायचे असतील तर त्याने कंपनीकडे तशा प्रकारचा अर्ज करावा आणि कंपनीने अर्ज स्वीकारला आणि भागांचे वाटप झाले की तो भागधारक बनतो आणि त्याला सभासदत्व मिळते. त्याचप्रमाणे तिसरं आहे अभौतिक स्वरूपात भागधारण करणे. एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेले भागपेढीमध्ये लाभप्रद मालक म्हणून नोंदवलेले असतात, अशा व्यक्तीसुद्धा कंपनीची सभासद असते. त्यानंतर 5वा मुद्दा आहे भाग संक्रमणामुळे. आता भाग संक्रमणामुळे म्हणजे सभासदाचा समजा मृत्यू झाला किंवा तो दिवाळखोर झाला किंवा त्याचे मानसिक असंतुलन झाले तर कायद्याच्या प्रक्रियेमुळे भागांचे हस्तांतरण होते, तर त्याला भाग संक्रमण असे म्हणतात. म्हणजे समजा एखाद्या सभासदाचा मृत्यू झाला तर त्याचा वारस दिवाळखोर झाला असेल तर एखादी अधिकृत व्यक्ती आणि समजा एखाद्या व्यक्तीचं मानसिक असंतुलन झाले असेल तर प्रशासक, याप्रमाणे संबंधित व्यक्ती पूर्वीच्या सभासदाची जागा घेतात. त्याचप्रमाणे भागांचे हस्तांतर करूनसुद्धा सभासदत्व मिळवता येते की विद्यमान भागधारकाकडून भागांची खरेदी केली जाते आणि हस्तांतरणाची विनंती कंपनीने मान्य केली की ज्या व्यक्तीने भाग खरेदी केलेले आहेत ती व्यक्ती कंपनीची नोंदणीकृत सभासद बनते. त्यानंतर एक व्यक्ती कंपनीची नामनिर्देशित व्यक्ती. आता एक व्यक्ती कंपनीच्या बाबतीमध्ये समजा मूळ सभासदाचा मृत्यू झाल्यास घटनापत्रकामध्ये ज्याचे नाव नामनिर्देशित केलेले आहे, म्हणजे ज्याचे नाव नॉमिनी म्हणून लिहिलेले आहे, अशी व्यक्ती कंपनीचा मालक होतो. आणि लास्ट आपण पाहिलेलं की मूकसंमतीने सभासदत्व. आता ज्या व्यक्तीचं नाव सभासद नोंदवहीत चुकून लिहिण्यात आलेले आहे किंवा प्रविष्ट झालेले आहे किंवा तो सभासद असल्याचे भासवत असेल एखादी व्यक्ती आणि जाणून बुजून त्याने आपले नाव नोंदवहीत राहू देत असेल, म्हणजे त्याला माहिती आहे की आपण सभासद नाही आहे तरीसुद्धा तो मुद्दाम आपले नाव नोंदवहीमध्ये राहू देत असेल आणि कंपनीला चूक झालेली कळवत नसेल तर अशा व्यक्तीस सभासदत्व नाकारण्यापासून रोखले जाते. अशी व्यक्ती कंपनी विसर्जनाच्या वेळी सभासद म्हणून जबाबदार धरली जाते आणि यालाच प्रतिबंधत्वाचा सिद्धांत असे म्हणतात. ठीक आहे, तर हे सगळे सभासदत्व संपादन करण्याचे आपण मार्ग पाहिलेले आहेत. आता याच्या पुढचा भाग म्हणजे सभासदत्वाची संपुष्टता, म्हणजे सभासदत्व नष्ट कसे होते, कोणकोणत्या कारणामुळे सभासदत्व संपुष्टात येऊ शकते. तर यामध्ये पहा की खाली काही कारणं दिलेली आहेत की जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत 1 ते 8. तर ही अशी वेगवेगळी कारणं आहेत की ज्यामुळे एखाद्या सभासदाचे सभासदत्व म्हणजे त्याची मेंबरशिप ही लोप पावते किंवा विरून जाते. अर्थातच इथं असं म्हटलेलं आहे की सभासदत्वाला विराम, म्हणजे तो सभासद राहत नाही. ठीक आहे, तर यातली कोणकोणती कारणं आहेत ते आपण पाहूया. तर यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे सभासदाने आपल्या भागांचे हस्तांतर दुसऱ्या व्यक्तीस केल्यास, म्हणजे जो मूळ सभासद आहे त्याने आपले भाग दुसऱ्या व्यक्तीला
विकण्यासाठी हस्तांतराचा अर्ज केला असेल आणि तो मंजूर झाला असेल, तर असं केल्यामुळे पहिला जो सभासद आहे, मूळ सभासद, तो सभासद न राहता ज्या व्यक्तीने आता भाग खरेदी केलेले आहेत ती व्यक्ती सभासद होते आणि पहिल्या सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते. त्यानंतर दुसरं आहे, जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो आणि किंवा तो दिवाळखोर झाला तर भागांचे अर्थातच संक्रमण होते आणि संक्रमणाची प्रक्रिया झाल्यामुळे मूळ सभासद हा सभासद न राहता जो ऑथोराइज पर्सन आहे दुसरा, तो सभासदत्व त्यास प्राप्त होते. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे जेव्हा कंपनी स्वतःच आपल्या भागांची परत खरेदी करण्याची तयारी दर्शवते व सभासद त्याचे भाग कंपनीला विकतो. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे जे आता मूळ ज्यांनी भाग खरेदी केलेले आहेत ती लोक कंपनीलाच परत आपले भाग विकतात आणि त्यामुळे अर्थातच सभासदत्व हे नष्ट होते. त्यानंतर चौथा आहे ते म्हणजे समभागावरील मागणी हप्त्याच्या रकमेची वारंवार मागणी करून देखील भागधारकाने रक्कम न भरल्यास कंपनी भाग जप्त करते. म्हणजे एखाद्या भागधारकाने भागांची जी पूर्ण दर्शनी मूल्य आहे ते जर दिलं नसेल आणि वारंवार कंपनीने भाग हप्त्यांची मागणीसुद्धा केलेली असेल आणि तरीसुद्धा त्या सभासदाकडून दुर्लक्ष झालेले असेल, तर मात्र कंपनी काय करते, त्याचे भाग जप्त करते आणि असं केल्याने त्या सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे बघा, कंपनीच्या सभासदाने नियमावलीनुसार कंपनीला भाग स्वेच्छेने परत केल्याने त्याचे नाव नोंदवहीतून कमी केले जाते. आता एखाद्या व्यक्तीला की जो सध्या आता सभासद आहे परंतु त्याला आता कंपनीचे सभासद राहणे ही त्याची इच्छा नाही आहे, तर तो काय करू शकतो की आपले भाग तो कंपनीला परत करू शकतो आणि असं केल्याने त्याचे नाव अर्थातच नोंदवहीतून कमी केले जाते, म्हणजे काढून टाकले जाते आणि मग अर्थातच त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे कंपनीच्या भाग धारणाधिकाराचा उपयोग केल्याने. त्यानंतर सातवा मुद्दा आहे की परतफेडीच्या अग्रहक्क भागांची मुदत संपल्यानंतर त्यांची रक्कम परत केली की अग्रहक्क भागधारकांचे सभासदत्व रद्द होते. तर आता जे परतफेडीचे अग्रहक्क भागधारक आहे ती अर्थातच मुदत संपल्यानंतर त्यांना रक्कम परत केली जाते आणि मग अर्थातच या भागधारकांना रक्कम परत केल्याने ते कंपनीचे सभासद राहत नाहीत. त्यानंतर आठवा मुद्दा आहे तो म्हणजे माहिती पत्रकातील चुकीच्या विधानामुळे जर सभासदांची फसवणूक झाली असेल तर कंपनी बरोबरचा सभासदत्वाचा करार रद्द करतो. समजा माहिती पत्रकातील काही चुकीच्या माहितीमुळे जर सभासदाची जर फसवणूक झाली असेल, म्हणजे चुकीची माहिती त्याच्यापर्यंत गेली असेल, तर ती व्यक्ती कंपनीबरोबरचा सभासदत्वाचा करार हा रद्द करते आणि यामुळे सभासदत्व संपुष्टात येते. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे कंपनीचे विसर्जन झाल्यानंतर, अर्थातच विसर्जन म्हणजे कंपनी शटडाऊन होते, वाइंडअप होते, म्हणजे कंपनीचा स्वतःचा व्यवहार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कंपनी बंद करते, तर याला कंपनीचे विसर्जन असे म्हणतात. आणि हे विसर्जन झाल्यानंतर अर्थातच सर्व सभासदांचे सभासदत्व संपुष्टात येते. आता यातील पुढचा भाग म्हणजे आता आपण सभासदत्व संपुष्टात कसे येते ते पाहिलं. आता सभासदांचे अधिकार, कर्तव्य आणि सभासदांच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत यावरती आपण चर्चा करूया. आता अधिकारांच्या स्वरूपातील लाभ उपभोगणे, तसेच कर्तव्यांची पूर्तता करणे, जबाबदाऱ्यांचे दायित्व सांभाळणे ही संस्थेची अविभाज्य अंगे आहेत. त्यामुळे ही सर्व कंपनी सभासदांनाही लागू होतात. तर आता आपण सभासदांचे अधिकार कोणकोणते आहेत पाहूया. तुम्हाला स्क्रीनवर 1 ते 9 असे वेगवेगळे अधिकार दिसत आहेत. त्यातील पहिला आहे पुस्तके, दस्तऐवज प्राप्त करण्याचा अधिकार. पहा आता, घटनापत्रक, नियमावली, हिशोब तपासणीचा अहवाल, संचालकांचा अहवाल, जमा खर्चाची पुस्तके या सर्वांची प्रत सभासदाला मिळू शकते.
याशिवाय सभासदांची नोंदवही, कर्जरोख्यांची तारण नोंदवही, इतिवृत्त नोंदवही, सभेसाठी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींचे दस्तऐवज, सादर करावी लागणारी विवरणपत्रे ही सर्व तपासण्याचा अधिकार सभासदांना आहे. अर्थातच वेगवेगळी कंपनीशी संबंधित जी पुस्तके आहेत, महत्त्वाची दस्तऐवज आहेत, ते पाहण्याचा अधिकार प्रत्येक सभासदाला आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा पहा, कंपनीचे मूलभूत निर्णय घेण्याचा अधिकार. कंपनी सभासदांना सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेण्याचे विशेष अधिकार प्राप्त झालेले असतात. जसे की कंपनीच्या कार्यालयीन पत्त्यामध्ये बदल करायचा असेल किंवा अधिकृत भाग भांडवलामध्ये वाढ करावयाची असेल, उद्दिष्ट कलमामध्ये काही बदल करावयाचा असेल, नियमावलीतील इतर तरतुदींमध्ये थोडेफार बदल करायचे असतील किंवा एकमेव विक्री एजंटची नेमणूक करायची असेल, कंपनीचं विसर्जन, असे अनेक महत्त्वाचे निर्णय कंपनीच्या बाबतीमध्ये सभासदाला घ्यावे लागतात. तर ते निर्णय घेण्याचा अधिकार कंपनीच्या सभासदांना आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे कंपनीच्या सर्वसाधारण सभांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार. कंपनी सभासदांना सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांच्या सूचना व कार्यक्रम पत्रिका मिळणे, सभांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे किंवा स्वतःचे प्रतिनिधींची नेमणूक करणे, सभेतल्या चर्चेमध्ये सहभागी होणे, मतदान करणे, विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे इत्यादीचे अधिकार सभासदांना प्राप्त झालेले असतात. म्हणजे सभेबद्दलच्या सर्व अधिकार या सभासदांना आहेत. जसे की सूचना मिळणे, कार्यक्रम पत्रिका मिळणे 21 दिवस अगोदर, तसेच सर्व सभांना उपस्थित राहणे, चर्चेमध्ये सहभागी होणे, आपला प्रतिनिधी पाठवणे, विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे, असे सगळे अधिकार सभासदांना आहेत. त्यानंतर पाचवा मुद्दा पहा, संचालकांची नेमणूक तसेच बडतर्फ करण्याचा अधिकार. संचालकांची नेमणूक तसेच बडतर्फ करण्याचा अधिकार सभासदांना असतो. म्हणजे एखादा संचालक नियमांचे पालन त्याने केले नसेल किंवा काही गैरकृत्य केले असेल तर अशा संचालकाची नेमणूक ही रद्द करण्याचा अधिकार सभासदांना आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा पहा, कंपनीचा वार्षिक जमा खर्च व हिशेब तपासणी संबंधित अधिकार. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वार्षिक जमा खर्चाला मान्यता देणे, हिशोब तपासणीसाठी नेमणूक करणे व त्याचे मानधन ठरविणे तसेच त्याला काढून टाकण्याचे अधिकारसुद्धा सभासदांना आहेत. त्यानंतर सहावा मुद्दा पहा, कंपनीच्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार. परतावा मिळण्याच्या उद्देशानेच सभासद कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतो. म्हणूनच वार्षिक सभेमध्ये लाभांशाला मान्यता देणे आणि तो जाहीर झाल्यानंतर 30 दिवसात मिळवण्याचा अधिकार सभासदांना असतो. त्यानंतर पुढे सातवा मुद्दा पहा, भागधारणाबद्दलचे अधिकार. यामध्ये भाग प्रमाणपत्र, भागांचे हस्तांतर, हक्क भाग व बोनस भाग यांना प्राप्त करण्याचा अधिकार सभासदांना असतो. म्हणजे ज्या सभासदांनी भाग खरेदी केलेले आहेत त्या सभासदांना भाग प्रमाणपत्र हे मिळालं पाहिजे. तसेच ते सभासद आपल्या स्वतःच्या भागांचे हस्तांतर करू शकतात. तसेच या सभासदांना की जे भागधारक आहेत यांना हक्क भाग, बोनस भाग मिळण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्यानंतर आठवा मुद्दा पहा, कंपनीची अधिशेष मालमत्ता मिळण्याचा अधिकार. कंपनीच्या विसर्जन समयी कंपनीची सर्व देणी देऊन झाल्यानंतर उरलेल्या मालमत्तेत सहभागी होण्याचा अधिकार सभासदांना असतो. अर्थातच सभासद हे कंपनीचे खरे मालक असतात आणि ज्यावेळी कंपनीचे विसर्जन होते आणि कंपनीची सर्व जी देणी असतात, कर्ज असतात, त्या सगळ्यांचे पैसे देऊन झाल्यानंतर जे काही मालमत्ता शिल्लक उरते त्या शिल्लक मालमत्तेत सहभागी होण्याचा अधिकार या सभासदांना आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे खटला भरण्याचा अधिकार. या कायद्याअंतर्गत फसवणूक, बेकायदेशीर कृत्ये, चुकीची वर्तवणूक, कामाची टाळाटाळ करणे,
संचालक व कंपनी यांच्या विरोधात खटला भरण्याचा अधिकार सभासदांना प्राप्त होतो. जर हिशोब तपासनीसाने त्याच्या अहवालात अनुचित व दिशाभूल करणारी विधाने केली असल्यास हिशोब तपासनीसावर खटला भरण्याचा अधिकार सभासदांना असतो. 100 सभासद किंवा ज्या सभासदांकडे एकूण मतापैकी 10% मते आहेत असे सभासद निवारण न्यायाधिकार यांच्याकडे अर्ज करू शकतात. कंपनीच्या व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी ते करू शकतात. म्हणजे पहा की कोणत्याही सभासदाची फसवणूक झाली असेल किंवा कामाची टाळाटाळ करणारे संचालक असतील किंवा ते बेकायदेशीर काही कृत्य करत असतील तर यांच्या विरुद्धसुद्धा खटला भरण्याचा अधिकार या सभासदांना दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण सभासदांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत ते थोडक्यात बघूया. यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे नियमावलीत दिलेल्या सर्व नियमांना सभासद बांधील असतो. जसं सभासदांना काही अधिकार दिलेले आहेत तसंच प्रत्येक सभासदाची संस्थेच्या प्रती काही कर्तव्य आहेत. तर ही कर्तव्य जी आहेत त्यामध्ये सर्वात पहिलं कर्तव्य म्हणजे नियमावलीमध्ये जे नियम केलेले आहेत कंपनीने ते सर्व नियम सभासदांना लागू होतात. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कंपनीच्या भागधारकाची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी मूल्याइतकीच मर्यादित असते. या भागांची पूर्ण किंमत भरण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. म्हणजे जेवढ्या किमतीचे दर्शनी मूल्य असलेले जेवढे भाग सभासदाने खरेदी केलेले आहेत, शेअर्स खरेदी केलेले आहेत, तर त्या प्रत्येक भागाचे जेवढे दर्शनी मूल्य आहे तेवढे दर्शनी मूल्य त्या सभासदाने कंपनीकडे जमा करणं हे त्याचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे अमर्यादित कंपनीच्या कर्जाची किंवा देणी याची परतफेड करण्यासाठी सभासदाला व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येते. आता जिथं अमर्यादित कंपनी आहे तर तिथं मात्र त्या सभासदांना जर कंपनीला काही कर्ज झालेली असतील, कंपनीची काही देणी असतील तर या सभासदांना स्वतःच्या त्यांच्या खाजगी संपत्तीतून ही देणी पूर्ण करावी लागतात. तर अशा प्रकारे सभासदांना जसे कर्तव्य आहेत, त्यांचे अधिकार आहेत त्यांच्याजवळ, त्याचप्रमाणे त्यांच्यावरती खूपशा जबाबदाऱ्या पण आहेत. तर कंपनीचे आपण एक सभासद या नात्याने प्रत्येक सभासदाचे अधिकार काय आहेत, जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्याची कर्तव्ये काय आहेत याच्यावरती आपण आज चर्चा केलेली आहे. मला वाटते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सभासद म्हणजे काय, सभासदत्वाचे संपादन कसे करायचे, सभासदत्व संपुष्टात कसे येते, त्याचप्रमाणे सभासदांचे अधिकार कोणते आहेत आणि सभासदांच्या जबाबदाऱ्या काय काय आहेत ही सर्व समजले असतील. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच धड्याचा पुढचा नवीन मुद्दा घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. थँक्यू स्टुडंट्स.